कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके यांच्या दालनात विविध सामाजिक संस्था, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली असून सदर बैठकीस उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आदींसह क्रेडाई, नीमा, आयमा आणि विविध शैक्षणिक संस्था, महिला संघटना, वैद्यकीय तसेच औद्योगिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिकच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुंदर, हरित आणि सुरक्षित नाशिक दाखवणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सांगितलंय। खूप साऱ्या बैठका झाल्या, आम्ही स्वतः तिथे जाऊन उपस्थित राहिलो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण प्रत्येक वेळेस विरोधकांचा चेहरा बदलत गेला। आपण स्वतः पण बघू शकता की काही ठिकाणचे येऊन सांगणारे वृक्षप्रेमी ते वेगळे होते, आता पण ते वेगळे। मी सुद्धा त्यांना कळकळीची विनंती करते की वृक्षप्रेमी असणं म्हणजे वृक्ष जे काही आहे त्याचं प्रत्यारोपण होऊ न देणं किंवा वृक्ष तोड होऊ न देणं हे नाहीये। वृक्ष लागवड करणं ही पण एक वृक्षप्रेमीची ठळक भूमिका असते आणि वृक्ष लागवडीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न सगळ्यांचं काम आहे, कारण वृक्ष जर वाढली तर नाशिकचं वातावरण, तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं जे काही संकट आता पूर्ण जगापुढे आहे ते आपण कमी करू शकतो। फक्त वृक्षतोड होते म्हणून रडण्यापेक्षा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं हे त्याचं सोल्युशन आहे आणि आपण जर विकास करायचा असेल तर सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच राहायला पाहिजे। एका ठिकाणी रडून काहीच उपयोग होणार नाही। एकूणच कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला ग्रीन, क्लीन आणि सेफ सिटी म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येत ठोस पावले उचलण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आलाय। विकास कामे करीत आहोत ते आता फक्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने न करता भविष्यात सुद्धा नाशिककर म्हणून म्हणून आपल्याला कसं त्याचा उपयोग करता येईल त्या अनुषंगाने ही कामे झाली पाहिजे, त्याची क्वालिटी अत्यंत चांगली राहायला पाहिजे। आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं जे आज आपण बघतोय का अत्यंत मुख्य असा मुद्दा नाशिककरांसाठी झालेला आहे की आपल्याला नाशिक हरित सुद्धा ठेवायचं आहे आणि विकास सुद्धा साधायचा आहे। या अनुषंगाने आपण जिथे झाडांचं आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत, रस्ता रुंदीकरणासाठी म्हणा किंवा अडथळे रस्त्यांसाठी आहेत, तिथे आपण ते झाडं जर आपण तिथे त्या ठिकाणी काढणार असो तर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणून आम्ही सुद्धा एक दायित्व या ठिकाणी घेत आहोत की एक उद्योजक एक झाड अशी संकल्पना आम्ही राबवणार आहोत आणि 16,000 उद्योग या माध्यमातून 16,000 झाडांची आम्ही लागवण या ठिकाणी करणार आहोत, असा संकल्प आम्ही या ठिकाणी करीत आहोत। नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो। आपले महापौर लाडके हिमगौरीताई यांनी आम्हाला इथे निमंत्रण केलं। कुंभमेळ्याच्या याच्यावर कशी डेव्हलपमेंट नाशिकची याच्यावर चर्चासत्र होतं आणि आय थिंक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे। या निमित्ताने फक्त एकच गोष्ट सांगतोय की क्रीडाय नाशिकच्या सपोर्टनी क्रीडाय नॅशनल नाशिकमध्ये रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि त्या ड्राईव्ह अंतर्गत या वर्षी 3.25 लाख झाडांचं जे आहे फॉरेस्टेशन आपल्या दरीमातुरी एरियामध्ये आपण करणार आहोत। 66,000 झाडांचं प्लांटेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि टोटल या रिफॉरेस्टेशन ड्राईव्हमध्ये इन द नेक्स्ट 3 to 4 years क्रीडाय नॅशनलच्या माध्यमातून साधारण 15,000 एकरचं रिफॉरेस्टेशन इथे होणार आहे। याचा आमच्या सर्वांकडनं जो विचार घेतला त्याच्यासाठी पहिल्यांदा महापौरांचा अभिनंदन आम्ही सगळेजण करतो, कारण येत्या कुंभमेळ्यामध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत त्या फक्त कुंभमेळ्याच्या नसून नाशिकच्या विकासासाठी कशा उपयोगी ठरतील यासाठी त्यांनी आमची सगळ्यांची मतं जाणून घेतली। त्यामध्ये हरित नाशिक, सुंदर नाशिक कसं बनेल या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी त्यांना योग्य तो विचार दिलेला आहे आणि नाशिकमध्ये आमच्या महिलांसाठी आम्ही एक क्लस्टरची सुद्धा मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। तर आणि एक टेक्स्टाईलसाठी काहीतरी प्रयत्न व्हावा ही पण एक मागणी आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का नाशिक जी डेव्हलप होऊ राहिली आहे त्याच्यामध्ये काही लोकांनी मुद्दामून झाड कापू नये आणि त्याच्यावरचा मोठा तमाशा करून ठेवलेला आहे। हे जे अँटी नाशिककर आहे त्यांनी थांबावा ही विनंती करतो आणि नगरपालिकेला विनंती करतो का जोरात स्पीडमध्ये कामं मोठे करायचे। रस्ते जे असतात हे ड्रायव्हिंगसाठी असतात, रस्ते रस्त्यासाठी असतात, पण जे झाडं आहेत आपण नवीन झाडं लावू, नाशिक ग्रीन करू
ही नक्की म्हणजे सगळ्यांच्या वतीने शाश्वता देतो. आणि महत्वाचं म्हणजे नाशिक हे अख्खं जग बघू राहिलंय, कारण कुंभमेळा येत आहे. त्यामुळे नाशिकची कुठेही डेव्हलपमेंट थांबता कामा नये. नाशिकसाठी आपण सगळेजण नाशिकच्या प्रगतीसाठी गतीने काम हवं. जर गती असेल तर प्रगती होते. आणि आपण सगळे वृक्ष लावणारेही आहोत, पण जर प्रगतीच्या आड वृक्ष आलेला असेल तर प्रगतीच्या आड आपल्या आपल्याला बाजूला कराव्या लागतात. त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना याच्यात विरोध करायचा असेल त्यांनी प्रगतीच्या दिशेने यावं, स्वतःची गती दाखवावी. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.